धन्यवाद. थँक्यू सो मच ठाकरे. जेव्हा जेव्हा भेटतात तेव्हा नक्कीच कॉमेंट्री बॉक्समध्ये त्यांच्यासोबत सुद्धा खूप मजा येत असते. जय ज्योतिंगदेव देवरूंचा कॅप्टन आयोजकांशी संपर्क साधा. ओके. तर रसिको आपण पाहत आहेत सरपंच चषक सोनाळेपाडा स्पोर्ट्स आयोजित ही स्पर्धा आणि स्पर्धा अतिशय दिमागदार जल्लोषात इथे सुरू असताना या सुंदर क्रीडानगरीवरती नवीन सामना इथे आणि पहिला नवीन चेंडू इथे पडत असताना लगेचच रिवर्सचा पवित्रा घेतला बॅट्समन आकाश पाटीलने. आकाश असे दोन आहेत ज्युनियर आणि सिनियर. हा सिनियर आहे आणि ज्युनियर आहे तो नॉन स्ट्राइक एंडला. विनोद बजागे गोलंदाज. पहिला चेंडू इथे डॉट पाहिला आपण माझ्यासोबतीला स्कोरिंगसाठी साहिल आहेत. वेलकम साहिल. हो ओव्हर पिच डाव केला मिड ऑनच्या डोक्यावरून. मिड ऑनचा हात सुद्धा पुरला. रमेश बजागे त्या ठिकाणी होते परंतु या ठिकाणी चौकार वाजवला बजागे चौकार. ही गोलंदाजाचं चातुर्य आहे, ही हुशारी आहे, हा चतुरस्रपणा आहे. हे गरजेचं आहे. रिलीज करत असताना तुम्ही नक्कीच फलंदाजाला पाहिलं पाहिजे. त्यालाच उत्कृष्ट गोलंदाज म्हणून म्हटलं जातं. तुम्ही जो आधी ठरवलेला चेंडू असतो तो त्यावेळेला रिलीज केला पाहिजे गरजेचं नाहीये. परंतु तो तुम्ही अचूक वेळेला प्रसंगवधान राखून बॅट्समनचं शफलिंग ओळखून टाकला पाहिजे. हे फार महत्वाचं. तसंच इथे गोलंदाज करतोय. आता टर्न केलाय चेंडूला आपण पूल केले. चेंडू वेगाने गॅपमधून जाईल का? खेळाडू पोहोचलाय परंतु त्या ठिकाणी हातांचं नाही पायांचं वापर केला पण तो पायांना स्पर्श न होता चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 रन. आपला 10 आकड्यांचा असतो आणि फक्त +91 जोडलं जातं. म्हणून कधीच आउट ऑफ कंट्रीचे कॉल उचलू नका. खूप प्रॉब्लेम चालू आहेत. पुढचा चेंडू फुलटॉस टर्न केलाय फेकून दिलाय अक्षरच्या हायवेकडे. एक्सप्रेस सिक्सर. वाव. पॉवर प्ले मध्ये अशा प्रकारची फुलटॉसची परवानगी देणं म्हणजे नक्कीच दुधात साखर. अक्षरशः ज्युसी लॉलीपॉप मिळाला. आणि लॉलीपॉप हल्ली कोणाला आवडत नाही. लहान मुलांना सुद्धा आवडतो. तो चॉकलेटचा असतो आणि आपल्या तरुणांना आवडतो तो चायनीजचा असतो. सर्वांनाच आवडतो आणि ज्युसी लॉलीपॉप मिळाला. भिरकावून दिला स्क्वेअर लेगच्या वरून. सनसनाटी निर्माण करणारा षटकार खेचला. शेवटच्या चेंडूची धावसंख्या एका षटकाने पोहोचलेली आहे ती 0-14 जय ज्योतिंगदेव देवरुंग संघाची. खूप छान स्टार्ट. स्वप्नवत सुरुवात. हलचल निर्माण झाली आहे. आणि आता नवीन गोलंदाज एक्सपिरियन्स या ठिकाणी कंपेनर मिस्टर रमेशजी बजागे.
हा संघ गणेशजी बजागे आणि साई सेठ आमचे बजागे यांनी स्पॉन्सर केलेला संघ आहे. हल्लीच्या काळामध्ये हा संघ उभारी घेतोय, पण तो जय ज्योतिंगदास देवरुंग संघ सुद्धा अनेक ठिकाणी लांब लांब जातोय खेळायला. मग ते कर्जत असो, रायगड असो, शहापूर असो, मुरबाड, भिवंडी, कल्याणकडे असो, कुठल्याही दिशेला हा संघ जात असतो आणि हा संघ नक्कीच ते प्रावीण्य मिळत असतो. मग ती नाईटची स्पर्धा असो, डेची स्पर्धा असो, हा देवरुंग संघ आहे. हा सुद्धा कमी नाहीये, बलाढ्य आहे. यावेळेला परफेक्ट डिलिव्हरी, परंतु नाही, लेग स्टिचच्या थोडासा बाहेर असं पंचांनी घोषित केलं. लेफ्ट हँड राऊंड विकेट असताना रमेशजी बजागे हा डिलिव्हर करत होते. आडवे झाले फलंदाज. क्रॉस लाईन जात असताना फुलंदचा चेंडू होता. वाईटच्या रूपाने एक धाव मिळते. धावसंख्या फुलत असताना जय ज्योतिंग देवरुंग संघाची बरोबर 0-15 वर. आपण पाहत आहात सरपंच चषक 2024 सोनाली पाडा. यावेळेला ओव्हर पिच होता, परंतु लॉफ्ट करता आला नाही, बॅटच्या पट्ट्यात आला नाही. त्याचं कारण की थोडंसं चेंडूला टर्न केलं होतं, हवेमध्ये एअर स्पिन केलं होतं. रमेश बजागेची ही खासियत आहे. खूप अनुभवी क्रिकेटर आहेत या संघामध्ये. ते जसे दाखल झाले, एक संघाला वेगळी ऊर्जा, उत्तेजना प्राप्त झाली रमेश बजागे यांच्याकडून. गणेशजी बजागे यांचेच बंधू जे स्पॉन्सर आहेत, गणेश बजागे आणि साई बजागे, रामकथावाले, राम भक्त साई बजागे. नावामध्ये साई आहे, परंतु रामकथा ते नेहमीच ठेवत असतात आणि त्यांची रामकथा खूपच गाजली होती, खूपच प्रसिद्ध झाली होती. देशाच्या बाहेरून सुद्धा कॉल्स आले होते जेव्हा ती कथा आठवडाभर चालली होती. किरवली या ठिकाणी ती स्पॉन्सर केली होती सन्माननीय साईनाथजी बजागे यांनी आणि त्यांच्या सौभाग्यवती. लावून द विकेट. हा फुलंचा लोअर फुल टॉसला बॅटच्या पट्ट्यात घेतला, ड्राईव्ह केलं, वाईडिस लॉंगरला कव्हर केलं जाते आणि वेगान दोनदा पुढे होतील का बघायचं रमेश बजागेंच्याकडे. थ्रो सुद्धा अचूक आला, परंतु तितकीच रनिंग बिटवीन द विकेट. अक्षरशः चित्याच्या चपळाने आणि मथुरच्या वेगाने 2 धावा पूर्ण केल्या दोन्ही फलंदाजाने. धावसंख्या दोन्ही पुढे सरकत असताना जाऊन पोहोचलेले बरोबर 18 वर. 18 ऑन द बोर्ड. एक गडी बाद नाही. आता हात खोलतील, आता रिस्क घेतील. त्याचं कारण की पूर्णपणे 10 विकेट आपल्या हातामध्ये राखून खेळतायत जय ज्योतिंग देवरुंग संघ. सोनाली पाटचे आमचे सन्माननीय संजयजी थळे साहेब, उपसरपंच साहेब यांचं आगमन होत आहे. आम्ही मनपूर्वक आपलं सहर्ष स्वागत करतोय साहेब. या आपण आलात. अक्षरशः ह्या स्पर्धेला 4 चंद्र लागले साहेब. संजयजी थळे आपल्यामध्ये येत असताना आपलं हार्दिक स्वागत. उपसरपंच विद्यमान सोनाली पाडा गावचे अनबान शान, ज्यांच्या कार्याने या परिसराला एक वेगळं रूप प्राप्त झालंय. मग सरपंच, उपसरपंच, त्यांचं पॅनल, हे सर्व एकजूट होऊन ह्या परिसराला वेगळा आकार देतात आणि फटक्याला सुद्धा चांगला आकार दिलाय. झेलचा प्रयत्न केला होता, अक्षरशः कडेला पाहायचंय, लॉंग लेच्या दिशेने झेल उडाला होता बॅकवर्ड झोन कडे. अक्षरशः काही इंचचा फरक होता. नक्कीच त्या फिल्डरला दाद दिली पाहिजे. राहुल त्या ठिकाणी, राहुलने सुंदर कामगिरी केली. तोच राहुल आहे ज्याच्या षटकावरती तडाखेबंद षटकार आले होते आणि तो सामना गमावला होता. पण राहुल मध्ये क्वालिटी आहे, कॅपॅसिटी आहे आणि क्षमता आहे, ती त्यांनी दाखवली आता नुकतीच. धावसंख्या इथे दुसऱ्या षटकाच्या सुरू असताना बरोबर 20 वर. सेकंड ओव्हर इन द प्रोग्रेस. बॅटिंग करणारा संघ जय ज्योतिंग देवरुंग पाहतोय आपण. लखनजी पाटील, अनंताजी केणे, रामकृष्ण काकडे हे कमिटी मेंबर लक्ष देऊन ड्राईव्ह केलाय अलॉंग द कार्पेट. वेगा, ओ माय गॉड, निसटला चेंडू, निसटला. जसं ऐश्वर्या राय निसटली सलमानच्या हातातून आणि विभोराच्या हातातून गेलं, कुठे ती गेली अभिषेक बच्चनकडे. 4 रन. चेंडू उडाला, चेंडूने चकमा दिला, चकवलं फिल्डरला, दोन्ही फिल्डरला आणि एका पाठोपाठ फिल्डर दोघे पण बीट झाल्यानंतर 4 रन मिळाले. धावसंख्या 24 वर देवरुंग संघाची. ओव्हर पिच ब्लॉक मध्ये बॅट आणि पॅडच्या मधून चेंडू विकेट किपरच्या मागे आला. विकेट किपरने चांगलं गॅदरिंग केलं. हे चेंडू आता ह्या मुकाच्या क्षणी टाकणं गरजेचं आहे, कारण चांगल्या धावा ऑलरेडी आलेल्या आहेत. 1.5 षटकं झालेली आहेत. एक चेंडू शिल्लक. या षटकातील 4 षटकाचा मुकाबला प्रेक्षक पाहतोय आपण. दुपारच्या सत्रात सुद्धा चहूबाजूला प्रेक्षक कक्षामध्ये या क्रिकेटचा आनंद घेत असताना सरपंच चषक हा टर्न केलाय. लोअर फुलटॉस होता, आडवे झाले, क्रॉस बॅटेड फटका, ड्राईव्ह होतोय. चेंडू गवताला घासत पुसत जात असताना वेगाने स्ट्राईक एंडला धोका होता, परंतु विकेट किपरला त्या ठिकाणी हा थ्रो गॅदर करता आला नाहीये आणि त्या दरम्यान 2 सक्सेसफुली धावा पूर्ण केल्या. 2 षटकं समाप्त झाली आणि धावसंख्या 2 षटकांमध्ये बरोबर पोहोचलेली आहे ती 26 वर. एकही गडी बाद नाही. स्ट्रॉंग स्थितीमध्ये जय ज्योतिंग देवरुंग संघ इथे आपण पाहतोय.
ही स्पर्धा अक्षरशः आमच्या मंडळाच्या अथक परिश्रमाने सुरू आहे. सोनाली पाडचं पूर्णपणे या ठिकाणी क्रिकेट मंडळ आणि ग्रामस्थ मंडळ, सरपंच, उपसरपंच, पूर्ण पॅनल या सर्वांचं मोलाचं योगदान या स्पर्धेसाठी लाभलं. नक्कीच आपण त्यांचं आभार व्यक्त करूया की स्पर्धा आखणं, कार्यक्रम एखादा ठेवणं साधी गोष्ट नसते. त्यामागे एक महत्त्वाचं प्रयोजन असतो आणि त्या प्रयोजनाच्या माध्यमातून पडद्यामागे प्रयोजन असतं, परंतु आपल्या समोर डोळ्यासमक्ष ते आयोजन दिसत असतं आणि हे आयोजन आपल्याला दिसतंय की ते नियोजनबद्ध आयोजन आहे आमच्या सोनाली पाडच्या या सोनाली पाड बाळ गोपाल मंडळाचं. आणि म्हणून त्यांच्या ह्या अथक परिश्रमाने ही स्पर्धा आपल्या समोर आपण इथे ज्या स्पर्धेचा आनंद लुटत आहात. 2 षटकं समाप्त झाली. रोमांचक मुकाबला सुरू आहे आणि थरारक होण्याची दाट शक्यता जसं समीर ठाकरे सरांनी व्यक्त केली की हा सामना हाय व्होल्टेज होणार, कारण हे दोन्ही पण संघ एकमेकांच्या समोर 2 दिवसापूर्वी होते पीसी या ठिकाणी खासदार चषकामध्ये. नक्कीच एकमेकांना वचपा काढण्याचा प्रयत्न करतील, बघायचं आपल्याला. कारण जो सरस कामगिरी करेल ह्या क्षणाला तो इथे इथे विजेता प्राप्त होईल, त्याला विजय प्राप्त होईल. त्याचं कारण की दोन्ही पण समसमान बलाढ्य संघ आहेत, दोघांमध्ये ती कॅपॅसिटी आहे. नवीन गोलंदाज करण तिसऱ्या षटकासाठी आणि समोर फलंदाज मिस्टर सिनियर आकाश. आकाशची जोडी, दोन्ही पण हे भाऊ खूप छान कार्य करतायत. ओव्हर द विकेट करणचा हा चेंडू थोडासा हाफ वॉली घेतला, टर्न केला, उचलण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू लेग पंचांच्या समोरून जातोय वेगाने. राहुल त्या ठिकाणी येतोय फेकी करेपर्यंत ओ माय गॉड, विकेट किपरला इथे वाईट थ्रो मिळाला आणि त्या ठिकाणी थोडीशी नाराजी पाहिली आपण, कारण आकाशने वेगाने 2 धावा पूर्ण केल्या आणि त्याला सुंदर साथ देतोय ज्युनियर आकाश. ज्युनियर आकाशला मला वाटतं फार कमी स्ट्राईक मिळाली, पण तो आकाश त्याचं कार्य अगदी व्यवस्थित पार पाडतोय. जी जबाबदारी दिली आहे ती जबाबदारी पूर्णपणे चोखपणे इथे बजावत असताना सिनियर आकाश जय जोटिंगदेव देवरुंग संघाचा धावसंख्या 2.1 षटकात जाऊन पोहोचलेली आहे ती 28 वर 28. फुल टॉस, बीमरचा इशारा आणि इथे बीमार केले गोलंदाजला, फेकून दिलाय. 1+ सिक्सर, सत्ते पे सत्ता, हो गया पक्का सिक्सर. आला, नो बॉल पण आला, एक्स्ट्रा चेंडू पण मिळणार आणि पुढचा चेंडू फ्रीट असेल. उघडा डोळे बघा नीट, येणारा चेंडू फ्री हिट, सुपर हिट कसा असेल ते बघायचंय. पर्वणी आकाशसाठी हात खोलण्याची, हा फील्डचा चेंडू येतोय, उचललाय आणि पुन्हा ऑन साइडला भिरकावून दिलाय. सेकंड इन अ रो, ओळीतला ठोकलाय दुसरा षटकार. आकाश ऑन फायर, सिक्सर. एकही नुकसान भरपाई करायची गरज नाहीये. जबरदस्त पार्टनरशिप, ही रेकॉर्ड ब्रेक पार्टनरशिप आहे. आणि लेफ्ट हँडेड साठी आता या ठिकाणी पर्वणी, ज्युनियर आकाश ज्यासाठी फिल्डिंगची जमावट. वाईडीस लॉंग ऑन आहे, मिड विकेट आहे, डीप स्क्वेअर लेग बॅकवर्ड झोन कडे रमेशजी बजागे. एक शॉट फाईन लेग, ऑफ साईडला सुद्धा लॉंग ऑफ आहे, पण तो हा खेचलाय. हाफ वॉली घेऊन चेंडू एका टप्प्याने कव्हर केलाय लॉंग ऑनला. आमच्या प्रेक्षक कक्षाच्या समोर 2 धावा मिळतील का बघायचा प्रयत्न तर केला आणि परंतु आता मात्र इथे हाराकिरी केलेली आहे. नाही नाही, बलवंतला यायचंय परंतु गरजेचंच नाहीये, कारण चांगल्या धावा होत आहेत, पण तो काहीतरी रणनीती आहे, माइंड गेम आहे इथे.
कारण हे दोघे खेळाडू खेळले तर यांना बोलतील की अरे आम्हाला चान्स तर द्यायची होती. सर्व षटकं खेळले हे आकाश ज्युनियर आणि सिनियर. इथे धावसंख्या बरोबर 45 वर 45. जय ज्योतिंदेव देवरुंग संघ इथे तगडी धावसंख्या उभी केले, ज्यांनी समोरचं जे उंच डोंगर आहे तितकी उंच धावसंख्या आहे. त्या उंचीवरती तुम्हाला पोचावं लागेल व्यवस्थित पद्धतीने, ते ध्येय गाठावं लागेल. लिव्ह द बॉल, लेट द बॉल गो फॉर द वाईड. पंचांनी समांतर रेषेत हात केले आणि वाईडच्या माध्यमातून अजून एक अतिरिक्त चेंडू आणि अतिरिक्त धाव संख्या बरोबर 46 वर. जय ज्योतिंदेव ही संघ या ठिकाणी मजबूत स्थितीमध्ये. पहिल्या इनिंग मध्ये अशी जर स्थिती असेल तर गोलंदाजांना सुद्धा एक ताकद येते, ऊर्जा येते, आत्मविश्वास दुणावला जातो आणि तो आत्मविश्वास इथे बॅट्समनने दुणावून दिलेला आहे. आकाश बॉलिंग सुद्धा छान करतो, दोन्ही आकाश बॉलिंग करतायत. चांगली जबाबदारी ज्यांच्याकडे नेहमीच ते असल्यानंतर स्वीकारतात आणि ते पेलतात सुद्धा. इथे पेलताना पाहतोय आपण देवरुंगचे दोन स्ट्रायकर. उचललाय सरळ बॅटनी स्ट्रेट ड्राईव्ह, आता मात्र झेल टिपला जातोय लॉंग ऑनच्या दिशेने आणि सिनियर आकाशची खेळी संपुष्टात. पहिला धक्का लागतोय जय ज्योतिंदेव देवरुंग संघाला आकाशच्या रूपात. कुठल्या तब्बल 34 धावा प्रेक्षक बॉल फेस केले. 13 षटकार आणि 2 सनसणीत चौकार ठोकले. जबरदस्त इनिंग साकार केले आकाशने. इथे चेंडू आतापर्यंत झालेले आहेत ते 5. एक चेंडू लेफ्ट आहे शिल्लक आहे या तिसऱ्या षटकातील आणि सामना करेल बलवंत. सिक्सर मारतो या ठाणे जिल्ह्याचा बलवंत दळवी. स्टील बॉडी आहे परंतु त्याचे षटकार पाण्याजोगे असतात. जर तो चालला, जर फॉर्म मध्ये आला तरी धावसंख्या 60 ओलांडू शकते. कारण आतापर्यंत ही 46 झाली आहे. अजून 7 चेंडू पर्याप्त इनिंग मधले. शेवटचा चेंडू करण कडून बलवंतसाठी. हा चेंडू हवेत आहे, मिस टायमिंग स्ट्रोक आहे, झेलचा प्रयत्न आणि काय झेल तिथे टिपलाय. व्हॉट अ कॅच हेमन, कॅच ऑफ द टुडे, कॅच ऑफ दिस मॅच हेमन. जबरदस्त झेल टिपलाय आणि बलवंतची खेळी 0 होती समाप्त. पाटील आणि भगवानजी केणे यांच्या बॅनरच्या समोर तो झेल जात असताना रिव्हर्स मध्ये काय सुंदर पद्धतीने जज कर रिव्हर्स मध्ये जाऊन उलट्या दिशेने जाऊन लक्ष ठेवून झेल टिपणं साधी गोष्ट नाहीये. तो हेमंत आहे, त्याने दाखवून दिलं की मी सुद्धा चांगली फिल्डिंग करू शकतो. आणि बलवंत दलवी ज्याच्यावरती अशा उंचावल्या होत्या की आल्यानंतर तो मोठी फटकेबाजी करेल, धावफलक तर चांगला झालाय पण गोलंदाजाने शेवटच्या चेंडूवरती ओव्हरपिच देऊन बलवंतला झेल देण्यास भाग पडलं आणि तो धक्का लागला. दुसऱ्या क्रमांकाचा धावसंख्या 46. 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण लॉर्डचा कार्यक्रम करणार आहोत. ही इनिंग संपली की म्हणजे एका षटकांतर आपण इथे ड्रॉ टाकणार आहोत, याची नोंद घ्या. नवीन फलंदाज मिस्टर हरेश मैदानामध्ये येतोय. आकाश ज्युनियरच्या सोबतीला नवीन गोलंदाज मिस्टर दीपक. शेवटच्या षटकासाठी धावसंख्या 46. जय ज्योतिंदेव देवरुंग संघाचे बाहेर बोलावलं, ये मला बाहेर येऊन मारून दाखव, चॅलेंज करतोय गोलंदाज आणि अचूक त्या ठिकाणी टप्पा टाकून हा चेंडू डॉट काढला. महत्वाचं आहे कारण शेवटचं षटक नेहमी आतिषबाजीचं असतं आणि या ठिकाणी पहिला चेंडू असा अचूक टाकून बरोबर खेळवलं आणि कानमंत्र एकमेकांना देत असताना दोन्ही फलंदाज हरेश आणि आकाश ज्युनियर. बलवंत लगेच बाद झाला, डायमंड डकचा शिकार झाला. आमच्यामध्ये पाहुण्यांचं आगमन होत आहे, नक्कीच कळेल आपल्याला कोणते पाहुणे आले विराट वेळ काढून आता सुद्धा. परंतु आता चेंडू वाईट दिला गेलेला आहे कारण पॉपिंग लाईनच्या बाहेर निघताना पण पाहिलं पंचांनी कन्क्लूड ऑफ द डिलिव्हरी चेक केलं, फिनिशिंग चेक केलं, इम्पॅक्ट चेक केलं आणि बरोबर त्या ठिकाणी वाईटचा इशारा दिलेला आहे. अवांतर धाव मिळते. धावसंख्या फुलत असताना देवरुंग संघाची 2 गडी बाद 47. पुढचा चेंडू दीपक राऊंड द विकेट. ओ खेचून मारलाय
ऑफ साईडचा चेंडू ऑन साईडला तटवलाय, वेगाने जातोय अक्षरशः आउट ऑफ द पार्क, मॅक्सिमम षटकार. प्रत्येकाला लपेटा आवडतो, लपेटा नाव घेत नाही मी, पण लपेट आवडतो. हे लपेट के फेक दिया मिड विकेटच्या वरून. फलंदाजाने 50 अप, धावसंख्या 53 होती जाऊन ठेपलेली आहे. 2 गडी बाद, अक्षरशः सक्षम धावसंख्या झाली आहे. जय झोटिंगदेव देवरुंग संघाची जबरदस्त खेळी ते साकार करतोय. बळवंत दळवी वगळता सर्व फलंदाजांनी या ठिकाणी योग्य आणि महत्वाचं कार्य केलंय आपल्या जय झोटिंगदेव संघासाठी. अजून काही चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडू पडले पण 2 लिगल आहेत, एक वाईट पडला होता. म्हणजे अजून 4 चेंडू पर्याप्त आहेत. 4 चेंडू मध्ये 2 जरी मोठे फटके आले ना तरी सुद्धा धावसंख्या 60 पार करेल. तो प्रयत्न केलाय. आता चेंडू हवेत आहे, मिस टायमिंग असेल का बघायचंय. जज करतो क्षेत्ररक्षक, झेल घेऊन सुद्धा तिथे सोडलेला आहे. हा चेंडू लँड होते सीमारेषेच्या बाहेर. नशिबाचा षटकार, सिक्स. तो नेहमी, परंतु अशा वेळेला चुका होत असतात. कारण म्हणतात की घर फिरलं की घराचे वासे फिरतात, आणि ती योग्य प्रचिती आली या ठिकाणी. फुलरलेनचा चेंडू वाईड यॉर्कर सक्सेसफुली. 2 लगोबाच्या षटकारानंतर गोलंदाजाने या ठिकाणी दीपकने थोडंसं कमबॅक केलं, सुटकेचा निश्वास टाकला, परंतु धावसंख्या सुटका करणारी नाही. हॅलो, 59 आणि हा कडक फटका पुन्हा एकदा त्याच दिशेने. आता झेल टिपला मिड विकेटला. नितीन फलंदाज बाद. बॅक टू द पॅव्हलियन मिस्टर आकाश ज्युनियर. स्विंग केलं होतं बॅटला, गुडलेनचा टप्पा होता, कटकन फिरवली होती. त्या दरम्यान जास्त उंच चेंडू गेल्यामुळे झेल टिपण्यास त्या ठिकाणी फायदा झाला. आणि पाहू शकता रिप्ले मध्ये प्रिन्स म्यूजच्या माध्यमातून हे कव्हरिंग केलं जाते. अचूक चेंडू शेवटपर्यंत टिपला जातोय आमच्या कॅमेरामॅन कडून आणि चांगलं एडिटिंग आहे. 3 गडी बाद, 59 धावसंख्या. जसं आपण वर्तवलं होतं की 60 पार करेल असं चित्र पाहायला मिळतंय प्रेक्षको. त्याचं कारण की अजून एक चेंडू शिल्लक आहे बहुतेक. येस, 0.5 चेंडू झालेत या दीपकच्या षटकातील. नवीन फलंदाज मैदानामध्ये लल्लेश येतोय, लल्लेश पाटील. शेवटच्या चेंडूसाठी चौकार असेल, सिंगल असेल, डबल असेल की षटकार असेल की विकेट असेल की डॉट असेल, क्रिकेट आहे. हा कडक फटका आहे. सन्मान्य यशवंतजी सोरे साहेबांच्या समोर तिथे झेल टिपलाय आणि शेवटच्या चेंडूत विकेटचं पतन. बरोबर 60 धावांचं लक्ष्य सेट केलंय देवरुंग संघाने जय सावरी किर्ली संघापुढे. हा सामना फॉर द टीम ऑफ किरवली हिअर. 24 चेंडू मध्ये 60 धावांचं मोठं आव्हान सेट केलंय जिंकण्यासाठी. जबरदस्त शिखर गाठलंय, ते शिखर गाठण्याचा प्रयत्न करावा लागेल. पाहू शकता आपण हाफ वॉली घेतलं, लॉब केला, डोकं वर गेलं होतं. हेड आणि आय कॉम्बिनेशन जुळलं नाही त्या ठिकाणी. या फटक्याला आकार नव्हता, अंतर गाठू शकलं नाही. आणि आमचे सन्माननीय यशवंतजी सोरे साहेब त्या ठिकाणचं बॅनर त्याच्या समोर झेल टिपला गेला. आणि आता आपण ड्रॉचा कार्यक्रम इथे पार पडला. ड्रॉ साठी इथे आपण व्यासपीठाकडे वळतोय. हॅलो, ड्रॉ मध्ये जी चिठ्ठी निघेल, जी चिठ्ठी उचलली जाईल पहिली ती, तो संघ बाय असेल त्याला. सन्मानी आमचे उपसरपंच साहेब संजयजी थळे साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा कार्यक्रम करतोय लॉर्ड्सचा. येस साहेब, ज्यांचं खूप चांगलं स्मित हास्य आहे. आणि कोण असेल भाग्यशाली विजेता? संजय स्पोर्ट्स. क्या बात है केपी, क्या बात है. अच्छे दिन चल रहे. मोदी म्हणतो की अच्छे दिन आएंगे, अभी अभी साउथ के भी अच्छे दिन आ रहे मोदी. क्या बात है केपी, कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि पुढचा सामना असेल तो बाळ गोपाळ आणि विजेता संघ. चालू असलेल्या सामन्यात विजेता संघ विरुद्ध बाळ गोपाल सोनालपाडा असा सामना होईल. परंतु बाय मिळाली ती संजय स्पोर्ट सावधला. कॉंग्रॅच्युलेशन्स.
अँड हार्ड लक बाल गोपाल, हार्ड लक. आणि ह्या सामन्यातील विजेता संघ. येस, मस्त पद्धतीने धावसंख्या इथे उभी केली आहे. जय ज्योतिंद्र देवरुंग संघाने तब्बल 24 चेंडूमध्ये कुठल्या 59 धावा आणि 60 धावांचं लक्ष्य कशा प्रकारे पार करेल जय सावरीदेव किरवली, त्या ऐकण्यासाठी मी कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे स्नेही परम मित्र, वन ऑफ द बेस्ट कॉमेंटेटर फ्रॉम भिवंडी जो नांदुरकी, समीर ठाकरे सरांना इन्व्हाइट करतोय. प्रेक्षक मी थोडा वेळ थांबतो, आपण अजिबात कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. सरपंच चषक सोनाली पाडाच या गावचा, आणि ऐकत राहा ह्या इनिंगमध्ये धावतं वर्णन समीर ठाकरेंच्या या सुमधुर आवाजात. वेलकम सर, थँक्यू. थँक्यू सो मच मनोज कारवे सर. दोघेही आकाश चेंडून आकाशामध्येच मारत होते. 60 धावांचं लक्ष्य आता या ठिकाणी सेट करण्यात आलेलं आहे हा सामना जिंकण्यासाठी. गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. वन्स अगेन वेलकम. सरपंच चषक 2024 मध्ये पुन्हा आम्ही सर्वांचं मनपूर्वक स्वागत करीत आहोत. आफ्टर लंच जेवणानंतर जे काही दर्शक आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत त्यांचं देखील आपण करूया मनपूर्वक स्वागत. सध्या ऑन स्क्रीन हे फ्लेक्स दाखवले जातात. विशुभाऊ म्हात्रे यांना दाखवलं जातं ऑन स्क्रीन. आणि थोड्याच दिवसांनी आगरी महोत्सव याच सोनालीच्या ग्रामपंचायत क्रीडांगणावरती होणार आहे. भगवानजी केने, हेंदर पाटील, तमाम मंडळी ज्यांचे फ्लेक्स या ठिकाणी यशवंतजी सोरे साहेबांना दाखवले जाते. हार्दिक शुभेच्छा देणारे करसन ठाकरे शिक्षण महर्षी. टार्गेट या ठिकाणी आपण पाहतो 60चं पार करण्यासाठी सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर झालेली आहे. सलामीवीर पप्पू आणि राहुल, गुरुनाथ आणि राहुल ही जोडी तर गोलंदाजी करण्यासाठी आकाश सिनियर बॉलिंग मार्कवर राईट अमोर द विकेट. पहिलाच बॉल, व्हाट अ शॉट, पंच केला इनफिल्डच्या डोक्यावरून. क्लासिकल फटका, स्क्वेअर ऑफ द विकेट, बॉल सीमा पार, चौकार. सुपर टायमिंग बँड स्ट्रोक, थोडीशी जागा मिळाली. इनफिल्डला क्लिअर करत असताना बॉलला पाठवलं सीमारेषेच्या पलीकडे, चौकार गुरुनाथच्या बॅटमधून बघायला मिळाला. याच सुरुवातीची गरज आहे. आणि तसंही गुरुनाथ पॉवर प्ले मध्ये तंत्रशुद्ध खेळताना आपण बघत आलोय मागील कित्येक वर्षांपासून. खराब चेंडू आहे, कीपर बीट, विकेट कीपर बीट, फाईन लेग बीट, आणि बॉल नाही थांबणार. अंपायरचा इशारा येतो वाईट, आणि बॉल सरळ सीमा पार, चौकार. इट्स 5 for. पाच धावा या ठिकाणी मिळाल्या. सन्माननीय रवी पाटील, सरवली गावचे उद्योजक रवी चौधरी साहेब या ठिकाणी आलेले आहेत. मी आपलं सहर्ष स्वागत करतोय. तसेच आमचे बंटी भाऊ देखील या ठिकाणी आलेले आहेत, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला कूलर स्पॉन्सर करण्यात आलेल्या. आपलं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. सुरुवात जबरदस्त पाहायला मिळाली आहे. धावा धावफलकावरती 9, चौकार, व्हाईट प्लस चौकार आपल्याला बघायला मिळाला. आणि 9 धावा या धावफलकावरती लागल्यात, ज्या सुरुवातीची गरज होती. पुन्हा एकदा सोडून दिला बॉल. आकाश सिनियर लाईन पासून भरकटत असताना दिशाहीन गोलंदाजी करतोय. अशा एक्स्ट्राच्या धावा आल्या तर हे टार्गेट अचीव केलं जाऊ शकतं. आणि तसंही क्रिकेटमध्ये कोणतीच धावसंख्या मोठी नसते आणि कोणतीच धावसंख्या छोटीही नसते. जे पुढ्यात तुमच्या वाढलेलं आहे त्याला सामोरं जाण्याची तुमची तयार असणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा बॉलला वळवला, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालं आणि गुरुनाथ त्या दरम्यान पूर्ण करतो एक सिंगलच्या मदतीने धावफलकावरती 11 धावा. प्रत्येक ओव्हर मागे 15 करायच्यात. 15च्या सरासरीने धावा जोडल्या तर तुम्ही ते विजय मिळवाल. जय जोटिंगदेव देवरुंगच्या विरोधात लढत सुरू आहे. जय सावरीदेव
किरवली या दोन संघादरम्यान. गावचे ग्रामदैवत, गावाचे रक्षक आणि त्या ग्रामदेवतांच्या नावानं आपण संघ उतरताना बघतो. यावेळेला हवेत आहे बॉल. स्क्वेअर लेगचा फिल्डर भरपूर वेगानं आला होता. राहुलनं या अगोदरच्या मॅच मध्ये वालशींच्या विरोधात जबरदस्त फटकेबाजी केली होती. इथे तोच खेळ त्याला साकारावा लागेल पुन्हा या लढतीमध्ये किरवली संघाला विजयी करण्यासाठी. स्कोर 2 धावांनी 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. अवघ्या 3 बॉलचा खेळ पूर्ण झाला आणि 13 धावा धावफलकावरती आहेत. एक चांगली सुरुवात मिळाली आहे धावांचा पाठलाग करत असताना किरवली संघाला. राहुल समोर बॅटची बाहेरील कडा आहे. एकही स्लिप तिथे तैनात नव्हती. विकेट किपर बॉलवरती येतोय आणि फलंदाजांकडे वेळ होती फक्त सिंगल कंप्लीट करण्याची. बॅक करण्याचा प्रयत्न आता आकाश सिनियरच्याही वतीने करण्यात आलेला. बॅटिंग करत असताना आकाश पाटीलने धावा बनवल्या 34, आकाश ज्युनियरने धावा बनवल्या 20 आणि त्या दोघांमध्ये चांगला तालमेल, चांगली भागीदारी आपल्याला बघायला मिळाली. स्कूप करण्याचा प्रयत्न आहे, पॅडल स्कूप करण्याचा प्रयत्न होता गुरुनाथचा. थोडासा इम्प्रोवाइज क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करतोय परंतु यावेळेला डॉट आलेला आहे. 7721 77-21 आणि थोड्याच दिवसांनंतर एक भव्य आणि दिव्य स्पर्धा तुमच्या भेटीस येणार आहे डे नाईट स्वरूपाची. जय जोटिंग देवरुंगचा तो चषक. आकाश पुन्हा एकदा गोलंदाजी करतोय. ओ लेग लांच करण्याचा प्रयत्न होता, प्रॉपर मिडल करता आलं नाहीये त्या ठिकाणी. एक धाव लेग बाईटच्या स्वरूपामध्ये पूर्ण करण्यात आली आणि याचबरोबर पहिल्या षटकाचा खेळ संपन्न. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. 15 धावा धावफलकावरती. चांगला बॅक करण्यात आला. पहिल्या बॉलवर 9 धावा होत्या परंतु त्यानंतर आपण पाहतोय जबरदस्त पलटवार गोलंदाज आकाश सिनियरचा आपल्याला बघायला मिळाला. आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय की स्टार्ट आता दोन्ही संघांच्या बाजूनच खूप चांगला झालेला आहे. महत्वाचं म्हणजे फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने चांगला झालेला आहे, कारण त्यांना जी सरासरी हवी होती, जो एव्हरेज हवा होता ओव्हर मागे, अर्थातच 15 धावा पूर्ण करण्यामध्ये बॅटर्स यशस्वी ठरलेले आहेत. उर्वरित अजूनही 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. 45 धावांची गरज असेल. सामना अजूनही संपलेला नाहीये. 3 षटकांमध्ये 45 करायच्यात. क्षेत्ररक्षणामध्ये आता बदल करण्यात येते. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज हरीश पाटील बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. क्षेत्ररक्षण विखुरलेलं पाहायला मिळेल. डीप मध्ये स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, शॉर्ट एक्सचा कव्हर. पॉइंट थोडासा बॅकवर्ड उभा करण्यात आला आणि बिहाइंड विकेट व्ही शेप मध्ये फाईन लेग स्ट्रेटिश आणि थोडासा थर्ड मॅन आपण पाहतोय गली रिजन कडे ट्रॅव्हल करतोय. आणि या दरम्यान गोलंदाजी मार्कवर बदल. हरीश गोलंदाजी करण्यासाठी. पहिलाच बॉल हरीशचा लॉंग वे शफलून हुक करण्याचा प्रयत्न होता. लेंथला पीक करता आली नाही त्या ठिकाणी गुरुनाथला. एकच धाव त्या दरम्यान मिळाली. स्कोर मोस्ट ऑफ विथ अ सिंगल टीमची टोटल 16 विदाउट लॉस. जसे टार्गेट ऑफ 60. 60 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना 16 धावा या धावफलकावरती लागल्यात. फार मजा आली काल देखील. फार सुंदर खेळ. विशेष म्हणजे नांदकर संघ आणि गावदेवी एवई या दोन्ही संघांचा बघायला मिळाला आणि शेवटच्या लढतीमध्ये नांदकर संघाला परास्त करून एवई संघानं सुपर 3 मध्ये प्रवेश मिळवला सरपंच चषक 2024च्या. फुल टॉस बॉल ऑन साइडला वळवला. ऑन ड्राईव्ह करत असताना दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिलेला आहे. सेकंडचा कॉल धोकादायक आणि फलंदाज होतोय धावबाद. धक्का लागतोय पहिला. शुभेच्छा आलेल्या आहेत. क्रिकेटचे भरपूर मोठे चाहते आणि आमचे जवळचे मित्र स्नेही सुभाष नारायण जाधव, माजी ग्रामपंचायत सदस्य आमने पाडाचे,
त्यांच्या माध्यमातून सरपंच चषक सोनाली पाडाला शुभेच्छा आलेल्या आहेत. सुभाष जाधव आपलं आम्ही हार्दिक स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. वेलकम. 17 धावा फलकावरती आहेत आणि एक महत्वाचा गडी या ठिकाणी बाद झालेला आहे. धावबादच्या स्वरूपामध्ये राहुल यावेळेला बाद झाला. न्यू बॅटर न्यू मॅन इन विनोद. विनोदकडे देखील चांगला एक्सपिरियन्स आहे. सातत्याने तो सिटी एमर्जिंगचं क्रिकेट खेळत आलेला आहे. परंतु यावेळेला आज त्याच्या ग्रामीण संघासाठी या ग्रामीण फॉर्मॅटमध्ये पुन्हा एकदा तो संकटमोचकाची भूमिका साकारणार का? स्ट्राइक एंडला लेफ्टी बॅटर विनोद. सोसाट्याचे वारे डाव्या हाताच्या बॅटरसाठी आहेत आणि त्याच्यामुळे लेफ्टीला वर पाठवण्याचा प्रयत्न केला. बॅटर राहुल बाद झाल्यानंतर एक धाव. क्या बात आहे. यानंतर एक्झिबिशन मॅच आपल्याला बघायला मिळेल. पडघा पोलीस आणि त्यांच्या विरोधात आई गावदेवी सोनाले 40+. वा. एक्झिबिशन मॅच तुम्हाला बघायला मिळेल. यावेळेला लॉंग वेशा बोलून पुन्हा एकदा चांगला फिरवल्या बॉलला. बॉल फाईन लेगला निघून जातोय, नाही थांबणार. 4 धावा चौकार. यावेळेला समोर क्रॅकिंग स्ट्रोक ड्राइव्ह करण्यात आलेला. एक धाव इथे मिळाली आहे. सेकंडचा कॉल नकार आलेला आहे. एकच धाव इथे मिळेल. यानंतर प्रेक्षणीय सामना आपण पाहणार आहोत. त्याचा टॉस संपन्न होईल. 23वा धावफलकावरती 60 धावांचं लक्ष्य पार करायचं आहे. 60 रन्स टू विन. सावध संघाला बाय मिळाली आहे. आजच्या दिवसातील शेवटची लढत ते खेळणार आहेत. यानंतर प्रेक्षणीय सामना होईल. त्यानंतर चालू सामन्यातील विजयी संघ खेळेल. सोनाली पाडाच्या विरोधात पुन्हा एकदा स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न. डीप मध्ये स्क्वेअर लेगला बॉल ट्रॅव्हल होतोय. सेकंडचा कॉल. रन आउटची संधी आहे. आणखी एक फलंदाज होते बाद. आणखी एक धक्का लागेल सावरीदेव किरवली संघाला. अकरा 11 बॉल 35 धावांची गरज या मॅच मध्ये. बलवंतचा हा बॉल स्ट्रेट लॉफ्ट इट डाउन दी ग्राउंड.
क्षेत्ररक्षकाकडनं मिस्टेक झाली, परंतु बॅकअप त्या ठिकाणी करण्यात आले. समोर काल्या पडद्यासमोर या ठिकाणी क्षेत्ररक्षण चांगलं बघायला मिळालं. कॅच ड्रॉप झाली, परंतु बॅकअप चांगलं केलं. हे पहा, बाउंड्री जाऊ दिली नाही आणि एकच धाव तिथे पूर्ण झालेली आहे. स्ट्राइक एंडला बॅटर आता गुरुनाथ असेल. गुरुनाथने एक चौकार, दोन चौकार आतापर्यंत त्या डाबामध्ये मारलेले आहेत आणि या वेळेला बॉलला उडवलं आहे स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. पप्पू पास हो गया. यदि इस टोटल को हासिल कर लेते तो जरूर कह सकते कि पप्पू पास हो गया. परंतु या वेळेला काय फटकेबाजी करतोय. एकटा लढलेला आहे, एकटा नडतोय प्रतिस्पर्ध्याला. 32 धावा धाव फलकावरती. बलवंत पुन्हा एकदा राऊंड विकेट. पप्पू समोर लिडिंग एज. हवेमध्ये बॉल आहे, भरपूर उंच गेला होता, परंतु इथे नो मॅचला लँड झाला. कवचा फिल्डर जोपर्यंत बॉल उचलणार फेकणार तोपर्यंत वेळ होती पप्पूकडे एक धाव पूर्ण करण्याची. आणि धावसंख्या एका धावेने पुढे सरकत असताना 32 ला 2. सध्याची स्थिती तुम्ही पाहतायत. 28 धावा अजूनही दूर आहे विजयापासून. येणारे 8 बॉल शिल्लक. 33 धावा धाव फलकावरती, माफ करा. यावेळेला पुन्हा एकदा चांगला फिरवला चेंडू. अलॉंग द ग्राउंड होता, परंतु एकच धाव याही ठिकाणी मिळाली. आणि एका धावेने स्कोर पुढे सरकत असताना 34 रन्स. 7 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेला पुन्हा एकदा आपण पाहतो मिस टायमिंग आहे, मिस हिट आहे. वारंवार मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पप्पूच्या वतीने करण्यात आला आणि दुसरी धाव त्या ठिकाणी आता जोडली जाणार आहे. 2 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते धाव फलकावरती 36. शेवटचे आता 6 बॉल शिल्लक. 24 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. लास्ट 6 बॉल रिमेनिंग एंड 24 रन्स टू विन. आने वाली गेंदे बची अच्छे और इस मुकाबले को जीतने के लिए 24 की जरूरत. सुरुवातीला पहिल्या ओव्हरमध्ये ज्या वेळेला 15 आल्या त्यावेळेला असं वाटलं होतं की चांगला फाईट होतोय, परंतु या क्रिकेटच्या खेळामध्ये वेल बदलायला वेल लागत नाही. प्रेक्षणीय सामन्याचा टॉस केला जाणार आहे. सामना संपल्यानंतर आपण टॉस या ठिकाणी संपन्न करणार आहोत. सोनाली 40+. सन्मान्य कैलास मडवी, शिवाजी मडवी, तसेच गोरख जोशी, संतोष पाटील, आपणास विनंती आहे की आपण मंचावरती या, ज्यांना तुम्ही या नंतरच्या प्रेक्षणीय सामन्यामध्ये ऍक्शन मध्ये पाहणार आहात. लास्ट ओव्हर गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज ज्युनियर करण्यासाठी येतोय. हा बॉल आणि 24 धावांची गरज. लेफ्ट आर्म ऑफ द विकेट. आकाशचा पहिला बॉल थोडासा डीप राहणार होता आणि फलंदाज बाद आहे त्या ठिकाणी. फणसांचा बोर्ड आकाशामध्ये आहे आणि फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. पहिल्याच बॉलवर आकाश ज्युनियरला मिळाली आहे सफलता. विनोद बजागे बाद. आता 24 धावांची गरज आहे.
प्रल्हाद मैदानामध्ये एंटर होतोय. 5व्या क्रमांकावरती प्रल्हाद. वेलकम राकेश जिगाडकर, आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. वेलकम आमचे कमिटी मेंबर रामकृष्ण काकडे देखील या ठिकाणी आपण पाहतोय. अनंत केने, लखन पाटील, कैलास पाटील, सर्व कमिटी मेंबर्स एन्जॉय करतात. हो, व्हॉट अ शॉट! फेकून दिल्या बॉलला स्क्वेअर लेगच्या बाहेर. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. ये लगा छक्का. टॉस या ठिकाणी करतोय. गरज आहे. क्या बात आहे. पहिला षटकार आलेला आहे. अजून 3 मारायचे आहेत. परंतु प्रल्हादनं काय लगावला. एक मारा लेकिन सॉलिड मारा. क्षेत्ररक्षण आहे. टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे. बॅटिंग साठी आमंत्रित केलेलं आहे ते म्हणजे टीम सोनाले 40+ 4 बॉल शिल्लक आहेत आणि आता इथून 18 धावांची गरज आहे. एका षटकारानं पुन्हा एकदा आपण पाहतोय मैदानामध्ये वातावरण शांत सुन्न करून सोडलेलं आहे. प्रल्हाद पहिल्या बॉलवर आक्रमण, अटॅकिंग क्रिकेट. सिक्सरच्या साह्यानं स्वतःचा अकाउंट ओपन केलं. पुन्हा विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या. हा सामना जर प्रल्हादनं जिंकून दिला ना तर त्याच्या आयुष्यामधील कधीही न विसरणारा दिवस असेल, अविस्मरणीय क्षण असेल. इन फ्युचर कधी कुठेही क्रिकेटचा विषय निघाला भविष्यामध्ये तो आवर्जून तो सांगणार की ह्या तारखेला ह्या स्पर्धेमध्ये त्या मैदानावर एवढ्या धावा मी केल्या होत्या. 4 बॉल 18ची गरज आहे. लेफ्टी टू लेफ्टी, स्टिल मिड ऑफ. एक जवळ क्षेत्ररक्षक सेट करण्यात आलेला आहे दबाव वाढवण्यासाठी. आकाश ज्युनियर पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची वरची कडा, परंतु इथे मिळेल एकच धाव. अशा प्रकारची फिल्डिंग फार दबावाच्या स्थितीमध्ये ज्या वेळेला क्षेत्ररक्षण करणारा संघ असतो ना त्यावेळेला अशी फिल्डिंग सेट केली जाते. सिली मिड ऑफ त्या ठिकाणी तैनात केला होता कुठेतरी बॅटरवर दबाव टाकण्यासाठी आणि त्या दरम्यान एकच धाव मिळाली. शेवटचे 3 बॉल शिल्लक, 17ची गरज आहे. अनंत केने सुद्धा ऍक्शन मध्ये दिसणार आहेत. तीन चेंडू आणि 17 धावांची गरज. तीन चेंडू आणि 17ची गरज आहे. गोलंदाज सज्ज होतोय. लेफ्ट ऑफ द विकेट. आकाश ज्युनियर रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. या सिच्युएशनला पलटी फटका खेळण्याचा प्रयत्न. हा आत्मविश्वास होता की अति आत्मविश्वास होता. शेवटचे 2 बॉल 17ची गरज. कॉन्फिडन्स असणं गरजेचं आहे परंतु ओव्हर कॉन्फिडन्स असणं कधी कधी धोकादायक ठरतो. आणि पुन्हा रिव्हर्सचा प्रयत्न. ये पप्पू फेल हो गया. असं वाटलं होतं सुरुवातीला की पप्पू पास होणार. शेवटचा आता 1 चेंडू शिल्लक. 12वा खेळाडू फार नाराज आहे की या वेळेला रिव्हर्स खेळणं गरजेचं होतं. आता 1 बॉल 17. आता सरळ बॅटने प्रहार केलाय परंतु इथे सामना जिंकलेला आहे टीम जय जोटिंगदेव देवरुंगनं. अभिनंदन अभिनंदन जय जोटिंगदेव देवरुंग. हार्ड लक, टफ लक टीम जय सावरीदेव किरवली. हार्ड लक साई बजागे अँड ऑल टीम. वळणार आहोत आपण पुन्हा एकदा. सामनावीराचा पुरस्कार या ठिकाणी दिला जाणार आहे. मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड गोज टू, फलंदाजी करत असताना ज्याने धावा बनवल्या 34, तो आकाश सिनियर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.
2 सामने या ठिकाणी जिंकलेले आहेत. अर्थातच या पुढची जी लढत होणार आहे ती बालगोपाल सोनाली पाडाच्या विरोधात जय जोटिंग देव देवरुंग या 2 संघादरम्यान. या अगोदर एक प्रेक्षणीय सामना तुम्हाला बघायला मिळेल. तो सामना असेल 3 षटकांचा. सोनाले असं सांगितलं जातं की सोनाले 40+ मध्ये या वर्षात चांगले फॉर्मात आहेत, म्हणजे एक चांगली मॅच बघायला मिळेल.